शाळकरी मुलांनी बनवलेला रोबोट ठेवणार पुण्यातील वाहतुकीवर नजर. रोबोटच्या चाचणीला आजपासून सुरुवात. या रोबोट चाचणीचे उद्घाटन पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. पुण्यात वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी वाहतूक पोलिसांना आता रोबोटची मदत मिळणार आहे. या रेडिओ रोबोटच्या चाचणीला आजपासून सुरुवात करण्यात आली असून यामुळे पुण्यातील वाहन चालकांवर CCTV नंतर रोबोटची देखील नजर असणार आहे. हा रोबोट 8वी ते 10वी मधील 6 मुलांनी तयार केला आहे. त्यामुळे आता वाहन चालवणाऱ्यांनो सावधान. आता वाहतूक पोलिसांबरोबरच तुमच्यावर या रोबोटची देखील नजर असणार आहे. हा रोबो पुण्यातील 6 महत्त्वाच्या सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी सांगितलं. आता भारतात खूप सारे जे लोक आहेत ते ट्रॅफिक रूल्स होते ते फॉलो नव्हते करत होते आणि जे ट्रॅफिक पोलीस आहे त्यांनाही आता जे एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स असतात म्हणजे खूप जास्त ऊन असतं आणि पोल्युशनही एवढं वाढत आहे तर मग त्यांना हे सगळं सहन करावं लागतं आणि त्याच्यावरून ते लोक ऐकत नाही. म्हणून आम्ही हा रोबोट असा बनवला आहे म्हणजे रोबोट बघून लोक थोडेसे तरी सुधरेल आणि हा आयडिया SPRW कम्युनिटीतून आलेला आहे आणि या आयडियाला इम्प्लिमेंट आम्ही केला आहे. मुंबई म्हणजे ठाणेचा ब्रांच, आमच्या ब्रांच असे सगळे वेगळे ब्रांच मिळून 20 जण सिलेक्ट झालेले. आम्ही सगळ्यांनी मग हा असा रोबोट बनवला आहे. 8वी 9वीच्या मुलासोबत जे त्यांनी रोडिओ तयार केलं, हे रोडिओ आपल्याला ट्रॅफिक कर्मचारीला मदत करतं. त्यांनी सायनेज दाखवू शकतं आणि त्यांच्या आपल्याला काही मेसेज असेल तर ते पण त्यांच्यामध्ये दाखवण्याची व्यवस्था आहे. मुलांनी जे ब्रीदवाक्य घेतलं आय एम ए मेकर, तर आयडिया आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये कमी गॅप ठेवायचं आणि जे आयडिया आहे ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्याबद्दल आम्ही त्यांना अभिनंदन करत आहे आणि तेच ॲटिट्यूड पुढे घेऊन जाऊन आपल्या समाजामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोल्युशन करण्याकरता त्यांनी पुढाकार घ्यावा असं आम्ही विनंती केलं. आणि रोडिओ सध्याच्या स्थितीत काही प्रमाणात आपल्याला उपयोग पडेल आणि आणखी त्यांच्यामध्ये बदल केलं तर आपल्याला कॉन्स्टेबलऐवजी रोडिओ ठेवता येईल अशी आपण पुढे वाट पाहू. असं DCP ट्रॅफिकनी बोललेलं आहे. माणसाने ते 2 तास 3 तास उभे राहिला तर थकतो आणि आपल्याला पोल्युशनच्या आणि धुळीचा प्रॉब्लेम पण आहे. पण रोबोट ठेवलं ते प्रॉब्लेम आपल्याला असणार नाही. ट्रॅफिक कंप्लायन्स जास्त वाढलं म्हणजे ॲक्सिडेंटसुद्धा आपल्याला कमी होण्यात आता 3-4 ठिकाणी ते प्रायोगिक तत्वावर आपण करता आहे आणि त्याच्यानंतर ते इतर शहरामध्ये सुद्धा त्यांनी दाखवून येणार आहे आपल्याला ते येईल. पण पुणे पोलिसांनी डिजिटल इनिशिएटिव्हवर जास्त भर देत आहे. डिजिटल इनिशिएटिव्हमुळे आपला एफिशियन्सी कमी वेळात जास्त 100% एफिशियन्सी वाढतो. तर त्यांनी काही शहरामध्ये दाखवून आलेलं आहे. हैदराबादमध्ये एक आहे, तो आपल्याकडे आपण दुसरा होईल. महाराष्ट्रामध्ये पहिली होईल.